तर सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे बघा आमच्या मराठी शाळा ज्या ठिकाणी आमचं शिक्षण झालं त्या शाळेवरती आपण आलेलो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेणशेत. इकडे संपूर्ण तयारी झालेली आहे. इकडे पोरांनी बेंच लावायला घेतलेत कारण पावसाळ्याचा दिवस आहे. आता पाऊस आहे आज. हे बघा इकडं पोरं बेंच लावतात. तर चला आमच्याकडे 15 ऑगस्टची पूर्ण तयारी झाली. आता बाहेर रॅली निघणार आहे गावावर. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माता के वंदे हाताला हात धरा, हाताला हात धरा, हाताला हात धरा. हिंदुस्तान की जय माता के भारत माता की वंदे वंदे झाल्या इकडे आमचा वेद पण आलाय, त्याच्याकडे पण झेंडा आहे. इकडे सर्वांनी गावकरी उपस्थित. आता लगेचच झेंडा फडकावायला सुरुवात होणार आहे. सरपंच, गावचे लोकनियुक्त त्यांच्या हातचं इकडं पूजन चालू आहे झेंड्याचं. इकडे आपले शिक्षक या टाइम पूजन चालू आहे. सरपंच, उपसरपंच, तसे उजी शेठ पाटील सर्वच ग्रामस्थ उपस्थित आहेत. अंगणवाडी सरपंचांच्या हातचे ध्वजारोहण फडकवण्यात येणार आहे. तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. भारत माता की शुरू कर. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मेघराज आहे. मी इयत्ता 3री शिकतो. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. या दिवशी 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आपल्याला अनेक स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानामुळे मिळाले आहे. आपण त्यांचे नेहमी ऋणी राहिलो पाहिजे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
ठीक आहे व्हिडिओ मध्ये रावल्या दिसलाय सगळा नमस्कार माझे नाव संस्कृती आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे आणि या दिवशी आपण देशाच्या सर्व सैनिकांना वंदन करतो. मला माझा तिरंगा आहे आपली शान. आपला भारत जगात मान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सूर्याप्रमाणे तेज दिसणाऱ्या व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणाऱ्या परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. माझे तेजस्वी विठ्ठल आढळराव. आज 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझ्या प्रिय गुरुजनवर माझ्या बालमित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. देशभक्ती म्हणजे आपल्या देशावर प्रेम करणे, पण प्रेम करणे म्हणजे घोषणा देणे किंवा तिरंगा हातात घेणे नाही. देशभक्ती आपल्या देशावर चांगले काम करणे ही देश सेवा आहे. जय हिंद. सर्व वंदने आणि प्रिय मित्रांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा दिन स्वातंत्र्य दिन आहे. आज आपला भारत स्वतंत्र झाला. हा सर्व भारतीयांसाठी एक अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आज महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राणी लक्ष्मीबाई आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या इतरांनी स्वातंत्र्य स्मरण करतो आणि आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करतो. जय जय भारत. या ठिकाणी आपण हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आटोपता घेणार आहोत. तरी सर्व ग्रामस्थांनी मान्यवरांनी सहकार्य करायचंय. त्यानंतर शाळेतील छोट्या छोट्या मुलींनी स्वागत गीत असत अनेक कार्यक्रम गाणे थोडी थोडी सादर केली. कारण पावसाचा दिवस होते, भरपूर सारा पाऊस चालू होता, त्याच्यामुळे सगळे कार्यक्रम आटोपते घेतले होते. आणि आपली मराठी शाळा म्हटली की भरपूर सारी तयारी असते, ती गाणी भाषणं छोट्या छोट्या मुलांची. त्यांची या गोष्टीतच खरं कौतुक असते. लहानपणापासून त्यांना आवड होते स्टेजवर नाचायची, स्टेज डेअरिंगची. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. त्यानंतर मग मस्त सह्याद्री आदिवासी सेवा संघच्या मार्फत शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणलं होतं. पाण्याची बॉटल आणि वया त्यांचं वाटप करायचं होतं. दरवर्षी PC जांभाडे आपले
आदिवासी लेखक आहेत, त्यांनी दरवर्षी शाळेला भेटवस्तू आणतात व शाळेय साहित्य आणतात. यावर्षी पाणी बॉटल आणि वह्या त्यांनी शाळेतील मुलांना 15 ऑगस्ट निमित्त दिल्यात. तर येस, भरपूर सारा पाऊस होता, त्यामुळे सगळे आजूबाजूला उभे राहिले होते आणि त्यामध्ये गावकऱ्यांचं पण भाषण चालू होतं. आणि इकडे एका साईडला जर म्हटलं तर इकडं खावाची तयारी चालू होती. लहान मुलं म्हटली की 15 ऑगस्टला भरपूर सारा खावा असतो. इकडे फरसाण, इकडे चॉकलेट आहेत भरपूर सारे. चला खाऊ वाटप करायचं आहे आता. बघा इकडे खाऊ वाटप चालू आहे. इकडं तसेच ग्रामस्थ सर्वांनाच खाऊ वाटायचं काम चालू आहे इकडे ह्या साईडला. बघा खाऊ घेतल्यानंतर सगळे पोरं घरी जातात. तर त्यानंतर मस्तपैकी फोटोशूट केले सर्व मुलं शाळेतली, आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंशेची पोरं. तर असा होता आमचा 15 ऑगस्ट. तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया पुन्हा पुढच्या